नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही मस्त तयार झालेलो आहे आणि कसं दिसतो आम्ही ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर आता कांचन सांगाल आपल्या घरी काय आहे ते, कारण मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते. तर आज आमच्या घरी हळदी कुंकू आहे आणि हळदी कुंकवानिमित्त आता सामान जरा आणायला चाललोय. हां, तर ते समोसे वगैरे सांगितलेले, तर ते आणायला चाललो आहे आता. आणि याचा पूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर बघा नक्की. चल जाऊया. तर आमचं हे अचानकच ठरलं होतं हळदी कुंकू करायचं, कारण मला वाटलं उद्याचा एक दिवस आहे, त्यामुळं उद्याच करायचं म्हणलं होतं मी. कारण 2 दिवस कांचन आणि आहो गेले होते बाहेर आणि त्याच्यावर मी एक व्हिडिओ पण बनवला आहे, पण व्हिडिओ अपलोड करायचं राहून गेलं. तो करेन मी नक्की नंतर व्हिडिओ अपलोड. तर त्यामुळेच मग शनिवार आणि रविवार 2च दिवस राहिले होते हळदी कुंकासाठी. मग मी म्हटलेलं रविवारी करायचं, पण आमच्या खाली ज्या ताई राहतात तर त्या म्हटले की रविवारी नाही करायचं, रथसप्तमी आहे आणि शेवटच्या दिवशी करत नाहीत. त्यामुळे मग मी म्हटलं चला करूया. घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्यातच थोडंफार हे असं डेकोरेशन केलं आणि मग म्हणलं चला करूया हळदी कुंकू. तर बघू शकताय तुम्ही, मी तर असं छोटंसं तेवढं त्यातल्या त्यात केलेलं आहे डेकोरेशन. आणि नंतर मग आम्ही समोसे आणायला गेलो होतो. तर नाश्त्यासाठी समोसे घ्यायचं आम्ही म्हणलं होतं, कारण आयत्या वेळेस काही बनवणं शक्य नव्हतं. त्यामुळं म्हटलं चला समोसेच करूया. आणि हळूहळू सगळ्या जणी यायला लागल्या होत्या. आणि कार्यक्रम असला ना तर किती पण म्हणजे लवकर करायचा प्रयत्न केला ना तरी खूप वेळ होऊनच जातो आणि अंधार पण खूप पडला होता. तर हे वेलकमचा व्हिडिओ इंस्टासाठी आम्ही शूट करत होतो. तर खूप छान व्हिडिओ झाला आणि सगळेच कार्यक्रम बघा आता पुढे. काय म्हणू सारिका ताई, काय म्हणू मला विचारा. कालच्या व्हिडिओ मध्ये मिस झाली. बस तू वर जाऊन बस तिकडे कोपऱ्यात. आवाज नाही काय ते नाही आला नाही. सुरुवातीला 11 झाल्या उलट छान होय. पण ही साडी मला हिरवी दिसते ना व्हिडिओ मध्ये. कुठली ही साडी नाही, संक्रांतीला हिरवीवरती केलं ते एकदा आणि हरिपूरला जाऊन काळ्या साडीवर केलं ते एकदा. असं आहे ते, म्हणून तसं हिरव्या पण घातल्या अशामध्येच आहे ते जुने शालू पहिला आता सगळी जण आले ती बघा. आता कोण कोण नाव घेते बघा. मावशीला लय भारी नाव आहे. इकडे बसा, इकडे बसा. बघ हाय का, झालं आलं का माझ्यावर इकडं. तर उखाण्याला सुरुवात करायची होती, त्यामुळे मी सारिका ताईला म्हणते सारिका ताई काय म्हणू, तर त्या म्हटल्या मला पण येत नाही. आणि कसं घ्यायचं म्हणत ना कोणीच नाही उखाणा घेतला. कारण काय झालं माहिती आहे का, सगळ्यांचं स्वयंपाकाचं टाईम झालं होतं आणि आमचं आवरेपर्यंत 6-6:30 वाजले होते. त्याच्यामुळे मग कार्यक्रम लवकरच उरकायचं आम्ही ठरवलेलं. त्यामुळे मग डायरेक्ट हळदी कुंकू वगैरे लावलं, ओटी भरली, तिळगुळ दिलं आणि थोडंसं इकडं तिकडं गप्पा वगैरे मारल्या आणि मग नंतर लवकरच कार्यक्रम संपवला. असं झालं. आणि कसं होतं माहिती आहे का, सगळ्याजण एकत्र आलो ना ती बोलण्यातच एवढा वेळ जातो, इकडल्या तिकडल्या गोष्टी. ते मेन कार्यक्रम व्हायलाच वेळ लागतो आणि जेव्हा मग ते करायचं असतं त्यावेळेस मग सगळ्यांना गडबड होते. तर अचानक जवळच आमच्या इथं एक स्टेशनरी होती, तिथूनच म्हणलं आता गिफ्ट काहीतरी बायकांना वाण द्यायचं म्हणलं. पण तिथं काहीच भेटलं नाही व्यवस्थित जे पटकन घेता येईल. आणि गावात जायचं म्हणलं आता म्हणलं वेळ होईल. मग तिथंच चहा गाळायची चाळण होती, तर म्हटलं हीच देऊया आता आपण, कारण चहा गाळायच्या चाळणीचा यूज पण होतोय. रोज चहा गाळताना म्हटलं आपली आठवण येते त्यांना. त्यामुळे मग चहाच्या गाळणी तेच आम्ही दिलं होतं वाण. तर तुम्हाला बरोबर वाटलं का, छान वाटलं का ते कमेंट करून सांगा. आणि आमचं हे घर आहे ना, ह्या घरासोबत ना आमच्या लय आठवणी येत्या. त्यामुळं ना हे घर आमचं फेवरेट आहे. म्हणजे किती जरी काही झालं ना तरी रूम चेंज नाही करू वाटत. आता घराचं इंटेरियर जरा म्हणजे आहे, कलर वगैरे गेला आहे आणि नाही व्यवस्थित, पण आम्हाला ह्या रूम्स आहेत ना खूप आवडतात. आता गेले 3-4 वर्ष झालं ना
आम्ही आल्यापासून जेव्हा सुरुवातीला इथे राहायला आलो ना तेव्हापासून ह्याच रूममध्ये आहे. त्यामुळे ह्या रूमसोबत आमच्या बऱ्याच आठवणी आहेत. आणि इकडले सगळे बिल्डिंगमधले आहेत ना ते सगळे आमचे असे जिव्हाळ्याचे झालेले आहेत, ओळखीचे झालेले आहेत. कोणताही सणवार असलो की नाही आम्ही असं एकत्र करत असतो. त्यामुळे ही रूम मला खूप आवडते. तर बऱ्याच वेळा कमेंटमध्ये विचारलं जातं की रूम व्यवस्थित नाही, इंटेरियर नाही, रूम चेंज करा असं तसं. पण कसं आहे ही रूम ना चेंज करूच शकत नाही आम्ही. तर खूप दिवस झालं नियोजन होतं हळदी कुंकवाचं, पण ते काही शक्य झालं नाही. म्हणजे झालं आता शेवटच्या पॉईंटला झालं, व्यवस्थित झालं, पण जसं ठरवलं होतं ना तसं काही झालं नाही. मग त्यातलं त्यात आम्ही थोडक्यात ॲडजस्ट केलं. म्हणजे 4 वाजता त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही करा, उद्याचा दिवस नाही करायचं, आणि जरी केलं तर उद्या 12च्या आत करायला लागतं. तर मग तिथूनच आम्ही तयारीला लागलो होतो आम्ही दोघीजण. मग नंतर तेवढ्यातच बायकांना पण फोन वगैरे केले, आणि यात बऱ्याच जणी राहिलेल्या आहेत यायच्या. नंतर बाकीच्या काही जसं टाईम मिळेल तसं येऊन गेल्या, आणि ऑन द स्पॉट जरा कमीच होत्या कारण टाईम पण तसं स्वयंपाकाचंच होतं. त्यामुळे मग बाकीच्या काही नंतर हळूहळू येऊन गेल्या. तर या आहेत सारिकाताई आणि ही त्यांची मुलं आहेत ट्विन्स. तर ही दोघं ना म्हणजे आमच्या बिल्डिंगमधली सगळ्यांची फेवरेट आहेत. तिथून खाली जाताना ना म्हणजे जेव्हा आमचं जायचा रस्ता आहे ना त्या रस्त्यावरच त्यांची रूम आहे. तर जाता येता हॅलो हाय बाय बाय म्हणण्यातच वेळ जातो असं होतं. आणि त्यांना बघून ना जे काम होतं आहे ना पुढं जे आपण कामासाठी चाललो आहे ना ते एकदम असं फ्रेश एनर्जी येते त्या 2 चिमुकल्यांकडे बघून. तर खूप छान वाटतं त्यांना बघितल्यावरती. आणि ताई पण खूप छान आहेत. त्यांनी पण त्यांचं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. त्या ट्विन्सला कसं हँडल करतात, आणि खरंच तो एक मोठा टास्क आहे. लहान आहेत तोवर काय नाही, पण मोठ्यापणी ना एक इकडं जाते एक तिकडं जाते असं असतंय. आणि या पण म्हणजे सगळ्या जणी आहेत ना, सगळ्या मैत्रिणी आहेत ना, सगळ्यांसोबत काही ना काही विशेष रिलेशन आहे, असं विशेष काहीतरी आहे. आणि आम्ही सगळ्या योगायोगाने असं भेटलेलो आहोत असं आहे. त्यामुळे ना हा एरिया आमच्यासाठी ना खूप छान आहे, जो की आम्हाला सोडून जायचा नाही. आणि ही रूम तर नाहीच सोडून जायची. म्हणजे आमच्या दोघींचं असं आहे की गेलं तरी आपल्याचं डायरेक्ट घरी जायचं, रूम नाही चेंज करायची. त्यामुळे रूमकडे तुम्ही बऱ्याच वेळा लक्ष देत जाऊ नका. किचन वगैरे व्यवस्थित नाही रूममध्ये. आम्ही ॲडजस्ट केलेला किचन आहे, म्हणजे तो टेबल ठेवलेला आहे. तर अगोदर आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा आम्ही सुरुवातीला ह्याच रूममध्ये आलो होतो असं होतं. आता किती पण म्हटलं ना रूम चेंज करूया, व्हिडिओ छान नाही दिसत, फ्रेश एनर्जी येत नाही, कलरिंग नाही, असं कलर खराब झाला आहे, तरी पण या रूमसोबत एक वेगळंच नातं आहे. बरं असं खूप वेळ झालं मी रूमविषयीच बोलायला लागले, कारण मला माहिती आहे याच्यानंतर मला बऱ्याच कमेंट येणार आहेत. रूम व्यवस्थित नाही, कलर व्यवस्थित नाही, इंटेरियर छान नाही, असं बऱ्याच. त्यामुळं म्हटलं चला अगोदरच सांगून घेऊया आपणच. आमचं कसं आहे ना एक स्पेसिफिक पॉईंटच आहे आमचं तिथं. म्हणजे ज्या आमच्या ब्लाऊज शिवतात ना त्या ताई आहेत ना, तर त्यांच्या घरासमोर थोडी स्पेस आहे आणि तिथनं जिना आहे. मग जाताना प्रत्येकजण तिथं थांबतोच. मग संध्याकाळच्या वेळेस आम्ही सगळ्याजणी मिळून तिथंच गप्पा मारत असतोय. आणि सणवार असला ना तर खूपच गप्पा मारतो. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन प्लॅनिंग ते त्यांच्यासमोरच उभा राहूनच करतात. म्हणजे तिथं जिना पण आहे आणि इकडली आणि तिकडली बिल्डिंग अशी एकत्र येते तिथं. असं खालूनच वरती जायला लागतं दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जायचं झालं तर. पण आम्ही तिथं एकत्र सगळ्याजणी बोलत असतो. मग ब्लाऊज शिवाय टाकले असतात ना त्यांच्याकडे, मग त्यांच्याविषयी ब्लाऊजविषयी चर्चा चालू असते की कोणता ब्लाऊज शिवलाय, कसला ब्लाऊज शिवलाय, तू कसला शिवणार आहे, मग मी पण तसा शिवते, त्याचे लटकन कसे आहे, त्याला लेस कोणती लावली. तर असं डिस्कशन सगळ्यांचं चालू असतं आणि त्यानुसार मग आम्ही सगळे असे ब्लाऊज वगैरे शिवून घेत असतो एकमेकीच्या विचाराने. आणि या विद्यार्थी आहेत चालल्या होत्या, त्या आमच्या रूम मालकीन आहेत. त्यांना प्रत्येक वेळेस गडबड असते आणि कार्यक्रमात सगळ्यात आधी त्याच जात असतात. तर असं आहे. आणि इकडे बघा, इकडं काजलचं पण चालू आहे शूटिंग करायचं, कारण तिनं पण नवीन यूट्यूब चॅनल काढलेलं आहे आणि कांचनचं बी चालू आहे. आणि पिल्याचं होतं कधी बायका जाते आणि कधी मी डेकोरेशन एवढं काढून नेते. तर असं होतं, सगळं काढून दिलं तरी बी अजून पाहिजे होतं. तेच म्हणते तिनं दिले काढणार आणि तिनं दिल्या म्हणते थांबा अजून काय राहिले का भाऊ. बस का पिल्या बघू अजून पाहिजे काय? अजून पाहिजे काय यार एवढं पण घ्यायचं
चालते ओके. समोसा आहे, पिल्यालाच एक होता. आणि अहो कांचनला म्हणत होते की मला का समोसा नाही दिला, तर समोसेच उरले नाहीत, सगळ्यांना दिले. आणि तरी बी पिल्याला एक एक राहिलं ती काढून देत होती पतंगाचं. तर अशा प्रकारे आपला छान कार्यक्रम झाला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि असंच आपल्या चॅनलला आणि आमच्यावर तुमचं प्रेम राहू द्या. धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि इथं कांचनाची बॉक्स बाय बाय करा सगळे सारिका ऐकतात. ताई. बाय बाय. इकडे इकडे ताण करून इकडे. बाय बाय. बाय बाय.